आज सकाळी साधारण 8 वाजताच्या सुमाराला आपल्या पाटसारीजवळ तिरंगा चौकाच्या बाजूला एका साधारण 30 वर्ष वयाच्या युवकाचं एक प्रेत पडलं होतं. ते लोकांना दिसलं. त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला कळवलं. त्या पोलीस त्या ठिकाणी गेले आणि चेहरा त्याचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. ओळख पटत नव्हती. मग आम्ही ते फोटो काढले. त्याच्या अंगावर जे टॅटू मार्क होते ते आम्ही लोकांना दाखवले आणि त्याची ओळख पटवली. त्याचं नाव आहे प्रदीप राजेंद्र माळी असं आहे. हा काल रात्रीपासून घरून गेला होता आणि त्याचं प्रेत आज सकाळी आपल्याला तिथे मिळून आलेलं आहे. आणि एकंदरीत बॉडीची परिस्थिती पाहता त्याचा खून झाला असावा असा आमचा प्रथमदर्शनी अंदाज आहे. त्याप्रमाणे तपास सुरू आहे. बरं, याच्यात किती संशयित आरोपींना आपण अटक केलेली आहे? एक संशयित आहे. नातेवाईकांनी नाव दिलं होतं पूर्वी भांडण झालेलं. तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याकडे तपास चालू आहे. शवविच्छेदनासाठी जळगावला पाठवण्यात आलं आहे का? हां, शवविच्छेदनासाठी प्रेत जे आहे ते जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. बरं, नातेवाईकांनी आरोप केलेला आहे की जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही की तोपर्यंत ते बॉडी हातात घेणार नाही असं त्या आरोपींचं म्हणणं आहे. त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. आम्ही आमच्या 2 टीम लावलेल्या आहेत. आम्ही प्रयत्न करत आहोत आरोपीला ताब्यात घ्यायचं, संशयित आरोपी.